मैं घर घर जाके काम करती हूँ और मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा, फिर हम गांव चले गए। फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनके मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार ने भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाया। मिशन इंद्रधनुष। आपली माणसं आपला देश, पाहत रहा जनादेश। दिव्यांग अत्याचार निर्मूलन समितीने मुंडन आंदोलन करत ठाणे महापालिका मुख्यालयासमोर घातले श्राद्ध। ठाणे शहरातील दिव्यांगांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत। हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी दिव्यांग संघटनांनी अनेकदा निवेदनं दिली आहेत, मात्र त्यावर तोडगा काढला जात नसल्याने सर्व संघटनांनी एकत्र येऊन दिव्यांग अत्याचार निर्मूलन समिती स्थापन केली असून या समितीच्या माध्यमातून दिव्यांगांनी ठाणे महापालिका मुख्यालयासमोर एकत्रित मुंडन आंदोलन करत पालिकेचं श्राद्ध घातलं। ठाणे महानगरपालिकेकडून या दिव्यांगांना व्यवसायासाठी स्टॉल देण्यात आले आहेत, मात्र हे स्टॉल देताना दिव्यांगांना अपेक्षित असलेल्या ठिकाणी स्टॉल ठेवण्याची मुभा दिलेली नाही। त्यामुळेच दिव्यांग सक्षमीकरण योजनेस खीळ बसत आहे। मात्र चुकीच्या ठिकाणी स्टॉल असल्याने कमाई कमी खर्च अधिक अशी स्थिती निर्माण झालेली आहे। या स्टॉल धारक दिव्यांगांना त्यांचा व्यवसाय सुकर व्हावा अशा ठिकाणी स्टॉल द्यावेत किंवा त्यांच्या पत्ता बदलाची मागणी मान्य व्हावी अशी संघटनेची मागणी आहे। मात्र पालिका अधिकारी नगरसेवकांची महासभा होत नसल्याने पत्ता बदल करण्यास टाळाटाळ करीत आहेत। आज ठाणे महानगरपालिकेने आमच्या दिव्यांग बांधवांना जे स्टॉल दिले गेलेले आहेत, ते स्टॉल अशा ठिकाणी आहेत का जिथे त्यांचा स्वरोजगार होत नाही आहे। स्वतःचं कुटुंब चालवण्यासाठी आमचे अपंग बांधव त्याच्यासाठी आमचे स्टॉल जे आहेत ते जागा बदलसाठी ठाणे महानगरपालिका वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु अद्याप 2 ते 3 वर्षापासून ठाणे महानगरपालिका या पत्राचा विचार करत नाही। त्या पत्रांना केराची टोपली दाखवते आहे आणि महानगरपालिकेने आतापर्यंत जे आमचे दिव्यांग बांधवांचे जे जागा बदलचे पत्र आहेत ते तत्काळ निकाली काढावीत, त्यांना जागा द्यावी, त्यांना स्वरोजगार द्यावा। दिव्यांगाच्या माध्यमातून जे BCBच्या माध्यमातून जे घरं दिली गेलेली आहेत, ती जी घरं आहेत ती फक्त 3% प्रमाणे दिली गेलेली आहेत। शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांना 5% निधी देणं गरजेचं आहे। ठाणे महानगरपालिकेने जो आमचा निधी आहे तो पण जो पेंडिंग निधी आहे तो सर्व निधी आमच्या दिव्यांग बांधवांना वितरित करावा। त्यांना तो निधी त्यांचा हक्काचा आहे, त्यांना देणं गरजेचं आहे। वास्तविक पाहता ठाणे पालिकेतील अधिकारी दरमहा महासभा भरवून धोरणात्मक निर्णय घेत आहेत, तरीही केवळ दिव्यांगांच्या बाबतीत अशी टोलवाटोलवी करून दिव्यांगांना त्रास दिला जात आहे। त्यामुळे महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने ठाणे महापालिका मुख्यालयासमोरच मुंडन करून महापालिकेचे श्राद्ध घालण्यात आले। यावेळेस 6 दिव्यांगांनी मुंडन करत याच ठिकाणी पालिकेच्या नावाने अन्नदान केले। ब्युरो रिपोर्ट जनादेश। आपली माणसं आपला देश, पाहत रहा जनादेश। भंडारली डम्पिंग 25 ऑक्टोबर नंतर होणार बंद। भंडारली डम्पिंगचा वाद शमण्याची चिन्हे आहेत। मनसे आमदार राजू पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी भंडारली येथे वाहने रोखून धरली होती। दरम्यान आमदार पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची मुख्यालयात भेट घेऊन डम्पिंग बंद करण्याचा आग्रह धरला। त्यावर 25 ऑक्टोबर नंतर हा प्रकल्प बंद करण्यात येईल असे आश्वासन आयुक्त बांगर यांनी यावेळी दिल्याचे आमदार पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले।
दिवा डम्पिंग बंद करून ठाणे महापालिकेकडून भंडारली येथे कचरा टाकण्यात येत होता. मात्र या डम्पिंगला भंडारली ग्रामस्थांनी विरोध दर्शवला होता. अखेर वर्षभरासाठी मुदत दिली होती. डम्पिंग बंद पाडण्यासाठी भंडारली ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवून अनेक आंदोलनं केली. मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील हे डम्पिंग बंद करण्यासाठी पालिका आयुक्तांसोबत अनेक बैठका घेतल्या. तात्पुरत्या स्वरूपात हे डम्पिंग सुरू असून प्रकल्प कार्यान्वित होताच 30 सप्टेंबर रोजी डम्पिंग बंद करणार असल्याचे आश्वासन पालिका आयुक्तांकडून देण्यात आले होते. मात्र अद्यापही डम्पिंग बंद न झाल्यामुळे 14 गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले आणि आमदार राजू पाटील यांच्या नेतृत्वाखाली भंडारली येथे कचऱ्याच्या गाड्या रोखण्यात आल्या. तेव्हा ठाणे महापालिका घनकचरा विभागाचे उपायुक्त तुषार पवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. या संदर्भात आयुक्तांसोबत एक बैठक घेतली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानुसार पालिका मुख्यालयात एक बैठक आयोजित करण्यात आली. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या दालनात झालेल्या बैठकीला मनसेचे आमदार राजू पाटील यांच्यासह 14 गावातील सर्वपक्षीय विकास समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत प्रकल्प बंद करण्यासाठी प्रशासनाला भेडसावत असलेल्या समस्या आणि त्यावर कशा प्रकारे मात करण्याचे काम सुरू आहे याची माहिती आयुक्त बांगर यांनी बैठकीत दिली. तसेच येत्या 25 ऑक्टोबर नंतर हा प्रकल्प बंद केला जाणार असून या ठिकाणी एकही कचरा गाडी जाणार नाही असे आश्वासन आयुक्त बांगर यांनी दिले आहे, अशी माहिती आमदार पाटील यांनी दिली. दरम्यान त्यानंतर जर गाडी आली तर ती आम्ही जाळून टाकू असा इशारा आमदार पाटील यांनी दिला आहे. नाही कसं आहे, गेल्या वर्षी जो आमचा 19 फेब्रुवारीपासून तिकडे भंडारली डम्पिंग चालू झालेला, खरं तर नाव त्याचा प्रोसेसिंग प्लांट होता, परंतु तसा तो डम्पिंगच होता. तर तो एका वर्षानंतर बंद करायचा या बोलीवर आम्ही गावकऱ्यांनी एक ठाणेकरांना त्रास होऊ नये म्हणून सहानुभूती दिला होता. परंतु तो काही तारखा दिल्यानंतरही बंद होत नव्हता. दुसरीकडे आयुक्त साहेब प्रामाणिकपणे त्याचा प्रयत्नही करत होते. जी मशिनरी येणार होती बाहेरनं इम्पोर्ट केलेली तीही आली होती, त्याची कस्टम ड्युटी भरायची होती, त्याच्यात थोडा वेळ गेला. अशा काही जेन्युइन अडचणी त्यांनाही आल्या होत्या. परंतु अशा अडचणी सांगितल्यावर पण आम्ही जो त्यांना कालावधी दिला होता पुढे करण्यासाठी तोही ओलांडून गेल्यानंतर आमच्या गावकऱ्यांचा संतापाचा उद्रेक झाला. ते बोलायला लागले की असंच तारखा देऊन सतत तुमच्या तोंडाला पानं पुसली जातात. काल आम्ही तिथे एक आंदोलनही केलं त्यासाठी. त्यानंतर आयुक्त साहेबांचा आम्हाला फोन आला की आपण उद्या एक बैठक घेऊया, सुट्टी असली तरी मी येतो. त्यांनी आज बैठक घेतली. त्यांनी आम्हाला समाधानकारक उत्तरं दिली, परिस्थितीची जाणीव करून दिली, मशिनरी कशी कुठे इन्स्टॉल झाली ती माहिती दिली. त्यांनी आम्हाला सांगितलं की ही प्रक्रिया 10 तारखेपासून चालू होईल. भंडारली डम्पिंगवर गाड्या जायची त्या टप्प्याटप्प्याने 20 तारखेपर्यंत कमी होती आणि 25 तारखेपासून तिथे एकही गाडी जाणार नाही. म्हणजे त्यांनी जास्तीचा कालावधी मागून घेतला आमच्याकडनं की मला एक सेपर साईड म्हणून तुम्ही 25 तारीख द्या, जेणेकरून पुन्हा पुन्हा असा शब्द आमचाही पडायला नको. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली की ब्युरो रिपोर्ट जनादेश. आपली माणसं आपला देश, पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत.
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. महात्मा गांधी जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भव्य निबंध स्पर्धा. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त भव्य निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 3 गटात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून तिन्ही गटांसाठी एकूण 190 पारितोषिक देण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील आणि युवाध्यक्ष विक्रम खामकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. जगभर महात्मा गांधी यांची विचारधारा मान्यता पावत असतानाच भारतात मात्र काही नतद्रष्टांकडून गांधी विचार संपवण्याचा कट रचला जात आहे. त्यासाठीच आता नथुरामचा उदो उदो केला जात आहे. म्हणूनच सर्वसमावेशक समतावादी गांधी विचारांचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशातून डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून सदर स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. ही स्पर्धा गट अ 7वी ते 10वी, गट ब 11वी ते 15वी आणि गट क खुला वय वर्ष 22 ते 30 अशा प्रवर्गात घेण्यात येणार आहे. 11,000, 8,000, 5,000 रकमेची 30 तर प्रोत्साहनपर 1,000 रुपयांची 100 बक्षिसे देण्यात येणार आहेत, अशी माहिती देसाई यांनी दिली. आजचा आमचा जो विषय आहे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे ठाणे शहरामध्ये आज सगळीकडेच महात्मा गांधी, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती, त्याचबरोबर आदरणीय माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती सगळीकडेच उत्साहात आम्ही करत आहोत. त्या महात्मा गांधी जयंतीनिमित्त आमचे आदरणीय नेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी एक अप्रतिम संकल्पना मांडलेली आहे. कारण आजकालच्या या धावत्या युगामध्ये आणि व्हॉट्सअप या फेसबुकच्या युगामध्ये मला आठवतं, मी लहान असताना आमच्या शाळेतनं गांधी जयंती आली की निबंध लिहायला सांगितले गांधीजीवर, तर लोक विसरले. बरीचशी विचारसरणी संपत चाललेली आणि लोकांच्या डोक्यामध्ये नथुरामाची घाणेरडी प्रवृत्ती एक शिरवली जात आहे. पण गांधीजी किती महान होते, गांधीजींनी ह्या देशात स्वातंत्र्य करण्यासाठी काय काय केलं, एकही लाठी न उगारता त्या माणसाने आपल्याला स्वातंत्र्य दिलंय, त्याचा प्रयत्न केला नाही, दिलाय. अशा गांधीजींची आठवण रुजवणं किंवा ह्याच्या पुढच्या पिढीला गांधी काय होते हे समजणं खूप गरजेचं आहे. यांची आठवण जिवंत करणे, कारण ते राष्ट्रपिता आहेत आणि अख्खा जग त्यांची आठवण ठेवत असते. पण आपण कुठेतरी कदाचित अशी आमची भावना होते की आपण कुठेतरी भावना जोपासायला मागे पडलोय का. ह्या निमित्ताने गांधीजींवर एक 500 ओळींचा निबंध स्पर्धा आपण घेत आहोत. तर नोव्हेंबर महिन्यात महात्मा गांधी यांचे पंतू तुषार गांधी यांच्या हस्ते गडकरी रंगायतन मध्ये आयोजित भव्य कार्यक्रमात या स्पर्धेचे पारितोषिक वितरण पार पाडण्यात येणार आहे, असे खामकर यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे, ओबीसी अध्यक्ष गजानन चौधरी, अर्बन सेल अध्यक्षा रचना वैद्य, व्यापारी सेलचे अध्यक्ष दीपक क्षत्रिय, हॉकर सेलचे अध्यक्ष नितीन पंधारे आदी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट जनादेश.